नमस्कार मित्र हो, मी दयानंद देवमोरे आणि मी स्वागत करतो आहे तुमचं आपल्या आजच्या एपिसोडमध्ये. मित्र हो, आपण 30 दिवसाचं मेडिटेशन चॅलेंज बघतो आहे, ज्याच्यामध्ये आपण आपल्या शरीरातील, मनातील आणि आयुष्यातील प्रॉब्लेम्स काढून टाकण्यासाठी काही इफेक्टिव्ह मेडिटेशन्स बघतो आहे. आणि त्यामध्ये आज आहे दिवस 10वा. आज आपण कुठल्या प्रकारचं मेडिटेशन बघणार आहोत बघूया आपण. मित्र हो, आपल्या भावना आणि आपले आजार याबद्दल मी या अगोदर पण बोललेलो आहे. म्हणजे आपल्याला असणारे आजार हे आपल्यामध्ये ज्या प्रकारच्या भावना कोंडल्या गेलेल्या आहेत त्या प्रकारचे आजार आपल्याला उत्पन्न होतात. मग तुम्ही कितीही हेल्दी लाईफस्टाईल ठेवली असेल, चांगलं खाणं, व्यायाम आणि या सगळ्या गोष्टी असतील, आणि तरीसुद्धा जर आपल्यामध्ये सप्रेस्ड इमोशन्स असतील किंवा अशा दबल्या गेलेल्या भावना असतील, तर त्या भावनांचा उद्रेक एखाद्या आजारामध्ये होतो असं म्हटलं जातं. आणि त्यातली महत्त्वाची भावना आहे ती म्हणजे एखाद्याला माफ न करणं. मित्र हो, आपल्या आयुष्यामध्ये अशा अनेक घटना घडतात की ज्याच्यामुळं आपण डिस्टर्ब होतो, चिडतो, अपमानित होतो, आणि त्या घटना आपल्या मनामध्ये अनेक वर्ष ठाण मांडून बसतात. आणि त्या जर आपल्या मनातून निघून गेल्या नाहीत तर आपल्या आयुष्यात प्रॉब्लेम्स चालू होतात, आपल्या शरीरामध्ये प्रॉब्लेम्स चालू होतात. मग करायला काय पाहिजे? आपण त्या प्रसंगाला, त्या व्यक्तींना आपण माफ करणं गरजेचं आहे. बऱ्याच जणांना असा प्रश्न पडेल की असं कसं माफ करायचं? माफ करणार नाही मी. ठीक आहे, मी तुम्हाला यानंतर असं सांगेन की एखाद्याबद्दल वाईट भावना मनामध्ये बाळगणं किंवा एखाद्याला माफ न करणं म्हणजे आपण विस्तव हातामध्ये घ्यायचा आणि त्या व्यक्तीला चटका कधी बसेल याची वाट बघायची. मित्र हो, एखाद्या व्यक्तीला माफ न करणं म्हणजे आपण त्याच्या कर्माची शिक्षा स्वतःला दिल्यासारखं आहे. त्यामुळं आपण त्या व्यक्तीला आपल्या सिस्टीममधून काढून टाकणं गरजेचं आहे. आणि याचा अर्थ असा नव्हे की प्रत्यक्ष व्यवहारामध्ये त्या व्यक्तीशी वागणं बदला वगैरे असं मी म्हणत नाही. पण त्या व्यक्तीबद्दल आपल्या मनात विचार आल्यानंतर त्याबरोबर येणाऱ्या ज्या विषारी भावना आहेत तर त्या आपल्याला घातक आहेत. त्यामुळं एखाद्याला आणि स्वतःबद्दल पण बरं का, म्हणजे एखाद्या व्यक्तीला किंवा स्वतःला माफ करणं हे हीलिंगमधलं एक सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. आत्ता आपण जे मेडिटेशन बघणार आहोत ते मेडिटेशन कॅन्सरसारखा रोग बरा करायला सुद्धा वापरलं जातं. अर्थात याच्यासाठी तुम्हाला मोठा कुठला प्रॉब्लेम असायलाच पाहिजे असं नाही, पण हे किती इफेक्टिव्ह आहे हे सांगण्यासाठी तुम्हाला सांगतो आहे की याचा वापर कॅन्सरसारखा आजार बरा करण्यासाठी होतो. कारण कॅन्सरचा जन्म कशामुळे होतो? तर याच गोष्टीमुळे होतो की एखाद्याला माफ न करणं किंवा एखादी गोष्ट मनात घेऊन कुढत राहणं. त्यामुळं आपण आजचं मेडिटेशन हे करूया आणि बघूया आपल्या आतमध्ये कुणाला आपण ट्रॅप करून ठेवलेलं आहे. तर यानंतर मेडिटेशन चालू होणार आहे, त्यामुळं आत्ताच मी तुम्हाला आवाहन करतो की तुम्हाला जर वाटत असेल की एखाद्या व्यक्तीला या मेडिटेशनची गरज आहे तर तुम्ही हे मेडिटेशन त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवू शकता. आणि माझं चॅनल अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक तरी जरूर करा. तर सुरुवात करतो आहे आपण आपल्या मेडिटेशनला. तुम्ही आत्ता हा व्हिडिओ पॉज करू शकता आणि जेव्हा तुमची तयारी होईल तेव्हा हा व्हिडिओ तुम्ही रिझ्यूम करायचा आहे. शरीराच्या सुखावह अवस्थेमध्ये आपण बसायचं आहे. आणि जेव्हा आपली तयारी होईल तेव्हा
आपण आपले डोळे हळुवारपणे बंद करून घ्यायचे आहेत. आपल्या संपूर्ण शरीराला आपण शिथिल करायचे. आपलं संपूर्ण लक्ष श्वासावरती घेऊन जायचे. प्रत्येक आत येणारा श्वास आणि बाहेर पडणारा श्वास प्रत्येक बाहेर पडणाऱ्या श्वासागणिक आपलं शरीर अधिकाधिक रिलॅक्स होतंय, शिथिल होतंय. आपलं लक्ष आपल्या डोक्याच्या वरच्या भागात घेऊन जायचं आहे. मी ज्या भागांची नावं घेईन त्या ठिकाणी आपलं लक्ष घेऊन जायचं आहे आणि तो भाग मनानेच रिलॅक्स करायचा आहे आणि त्या ठिकाणचा ताण काढून टाकायचा आहे. डोक्याच्या मागचा भाग, आपला मेंदू, कपाळाची त्वचा, भुवया, डोळे, डोळ्याभोवतालचे स्नायू, गाल, ओठ, जीभ, खालचा जबडा, मान, दोन्ही खांदे, दोन्ही हात, छाती, छातीच्या आतले अवयव, पोट, पोटाच्या आतील अवयव, पाठीचा कणा, कण्याभोवतालचे स्नायू, कंबर, कमरेखालचा भाग, हिप्स, मांड्या, दोन्ही गुडघे, पिंढऱ्या, घोटे आणि पावलं. सगळ्या भागातला ताण काढून टाकायचा आहे. आपल्या प्रत्येक श्वासाबरोबर आपलं शरीर जड होत चालल्याची भावना तुम्हाला जाणवेल. हे रिलॅक्सेशन अतिशय गाढ होत चाललेलं आहे. आता आपण अशी कल्पना करायची आहे की आपल्यासमोर एक 10 पायऱ्यांचा जिना आहे. आपण त्याच्या सगळ्यात वरच्या पायरीवरती म्हणजेच 10व्या पायरीवरती उभे आहोत. जसजशा या पायऱ्या आपण उतरत जाऊ तसतसं आपण आपल्या मनाच्या अंतरंगात प्रवेश करत जाऊ. आपण 9व्या पायरीवरती यायचे, 8व्या, आपण आपल्या मनामध्ये आत शिरतोय, खोलवर शिरतोय. 7, 6, रिलॅक्स व्हायचं आहे, आणखीन खोल जायचं आहे मनाच्या अंतरंगामध्ये.
5 4 3 खोल जातोय आपण 2 आणि जसं आपण पहिल्या पायरीवरती जाऊ तसं आपण मनाच्या अंतरंगाच्या अतिशय खोलवरती गेलेलो असू. 1 यानंतर आपण काही अंतर चालत जायचं आहे आणि त्या ठिकाणी आपल्यासमोर एक दरवाजा आपल्याला दिसतोय. या दरवाजामागं एक अतिशय तेजस्वी प्रकाश आहे. हा प्रकाश आपल्या अस्तित्वाचा प्रकाश आहे. या प्रकाशातून प्रेमाची भावना बाहेर पडतीये. अमर्याद प्रेम या प्रकाशामध्ये आहे आणि या दरवाजामागं एक मार्गदर्शक व्यक्ती आहे. ही व्यक्ती तुम्हाला माहिती असणारी असेल किंवा तुम्ही एखादी व्यक्ती इमॅजिन करू शकता. किंवा ज्यांच्यावर तुमचा विश्वास आहे असे एखादे संत, स्वामी किंवा देवसुद्धा मार्गदर्शक असू शकतात. यांच्या बुद्धिमत्तेवर तुमचा पूर्ण विश्वास असेल. जेव्हा तुमची तयारी असेल तेव्हा तुम्ही तो दरवाजा उघडायचा आहे आणि तुमच्यासमोर तुमचे मार्गदर्शक असतील त्यांना नमस्कार करायचा आहे. आता अशी कल्पना करायची आहे की आपल्यासमोर एक अतिशय जादुई वाहन आहे. हे इतकं जादुई आहे की ते तुमच्या शरीरामध्ये कोणत्याही भागामध्ये प्रवेश करू शकतं, तुमच्या रक्तवाहिन्यांमधून जाऊ शकतं, कुठल्याही अवयवाच्या आतमध्ये किंवा बाहेर ते प्रवेश करू शकतं. तुमच्या शरीरातल्या कोणत्याही भागामध्ये हे वाहन जाऊ शकतं. इतकंच नव्हे तर हे वाहन तुमच्या शरीराच्या बुद्धिमत्तेवरती चालतं. त्यामुळं त्याला एक्झॅक्टली कुठं जायचं आहे हे सुद्धा माहिती असतं. आता आपण आपल्या मार्गदर्शकासहित या वाहनामध्ये बसायचं आहे. आपले सीट बेल्ट लावायचे आहे आणि त्या ठिकाणी जे हिरव्या रंगाचं बटन आहे ते बटन आपण दाबायचं आहे. या वाहनाला तुमच्या शरीरातील कोणत्या भागामध्ये प्रॉब्लेम आहे हे बरोबर कळतं. तुम्ही त्या वाहनानं कुठं थांबावं हे ठरवायचं नाही आहे. ते स्वतःच्या बुद्धिमत्तेनेच एके ठिकाणी जाऊन थांबेल. तुमचं वाहन आता तुमच्या शरीरातल्या एके ठिकाणी
थांबलेला आहे. तुमचे मार्गदर्शक पण तुमच्याबरोबर आहेत. तुमच्या हातात मोठ्या टॉर्च आहेत. तुम्ही त्या वाहनाच्या बाहेर पडलेले आहात. तुमच्या पायाखाली काय दिसतंय जरा बघायचं आहे. तुम्ही तुमच्या शरीराच्या आतमध्ये आलेले आहात. तुमच्या आजूबाजूचा एरिया कसा दिसतोय? तुम्ही एखाद्या अवयवाच्या आतमध्ये आहात की बाहेर आहात? या सगळ्या गोष्टी आपण बघायच्या आहेत. जर तुम्ही एखाद्या अवयवाच्या बाहेर असाल आणि तुम्हाला त्या अवयवाच्या आतमध्ये जाण्याची इच्छा असेल तर त्या प्रकारे तुम्ही करू शकता. आता आपण आपल्या टॉर्चनी सगळ्या भागामध्ये प्रकाश पाडायचा आहे. आजूबाजूचा परिसर कसा दिसतोय ते बघायचं आहे. त्यातला एखादा भाग वेगळा दिसतोय का? तुम्हाला हे एक्झॅक्टली दिसावं असं अपेक्षित नाही आहे. फक्त आपण त्याचा अनुभव घ्यायचा आहे. आता तुम्हाला जो भाग थोडासा वेगळा वाटला होता त्या ठिकाणी जायचं आहे आणि थांबायचं आहे. त्या भागातून एखादी भावना बाहेर पडतीये का? जर एखादी भावना बाहेर पडणारच असेल तर ती कोणती असेल? कदाचित रागाची असेल, कदाचित अपराधीपणाची असेल. कुठली भावना त्या अवयवामध्ये दबून राहिलेली आहे? ती भावना तुमच्यावरती कोसळतीये. ज्याप्रमाणे पुराचं पाणी एखाद्या व्यक्तीवरती किंवा एखाद्या गोष्टीवरती पडतं, त्याच प्रकारे ही भावना आपल्यावरती आणि आपल्या मार्गदर्शकावरती येऊन पडतीये. तुम्हाला ही भावना लक्षात आलीच असेल. आता आपल्याला असा प्रश्न विचारायचा आहे की या प्रकारची भावना मला यापूर्वी कधी जाणवली होती? आता अशी कल्पना करायची आहे की आपण एका मोठ्या मूव्ही स्क्रीनसमोर बसलेलो आहोत. त्या मूव्ही स्क्रीनवरती सध्या काहीही चाललेलं नाही आहे, पण तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही त्याच्यावरती तुमच्या आठवणीतला एखादा प्रसंग हा चालवू शकता. तुम्ही आणि तुमचे मार्गदर्शक हे एका शेकोटीच्या बाजूला बसलेले आहात. ज्या ऑर्गनमध्ये, ज्या अवयवामध्ये प्रॉब्लेम आहे त्याच ठिकाणी ही शेकोटी आहे. आणि या शेकोटीतून बाहेर पडणारा प्रकाश म्हणजे प्रेमाची ऊर्जा आहे. अनिर्बंध प्रेमाची ऊर्जा.
तुमचं मन प्रेमाच्या ऊर्जेने शांत झालेलं आहे. आता आपण आपल्या आयुष्यामध्ये जो क्षण घडला होता तो आहे तसा त्या पडद्यावरती बघायचा आहे. हा सीन बघून झाल्यानंतर त्या सीनमध्ये असणारे आपण जी व्यक्ती कदाचित आत्ता तुम्ही जे आहात त्यापेक्षा बरीच तरुण असण्याची शक्यता आहे. तर त्या तरुण तुम्हाला त्या पडद्यातून बाहेर बोलवायचं आहे, त्या प्रसंगातून बाहेर बोलवायचं आहे, आपल्या शेजारी बसायला सांगायचं आहे. ही शेकोटी आपल्या अवयवामध्येच आहे ज्यामध्ये प्रॉब्लेम आहे आणि त्याच ठिकाणी आपले मार्गदर्शक पण बसलेले आहेत. आणि त्या व्यतिरिक्त तरुण आपण म्हणजे ज्या वेळेला आपल्या मनामध्ये ती वाईट भावना निर्माण झाली होती त्यावेळचे आपण तिथं आहोत आणि त्या प्रसंगामध्ये ज्या व्यक्ती इन्व्हॉल्व होत्या त्या सर्व व्यक्तीसुद्धा त्या शेकोटीच्या बाजूला येऊन बसलेल्या आहेत. आता आपले मार्गदर्शक आपल्याला विचारत आहेत की तुझ्यासमोर या व्यक्ती आहेत, त्या व्यक्तींमध्ये कोणत्या व्यक्तीबरोबर तुला बोलायला आवडेल? आपण त्या कॅम्प फायरच्या बाजूला बसलेलो आहोत. लहान तुम्ही हे एका अतिशय वेदनादायी भावनिक प्रसंगातून गेलेले आहात आणि त्या प्रसंगी आपल्याला जे काही बोलता आलं नव्हतं, ज्या भावना व्यक्त करता आल्या नव्हत्या त्या व्यक्त करण्याची आता संधी आहे. ज्या व्यक्तीशी तुमच्या लहान प्रतिकृतीला बोलायचं आहे, तुमच्या लहान प्रतीकाला बोलायचं आहे, त्या व्यक्तीला बोलवायचं आहे. आणि त्या व्यक्तीला ज्या गोष्टी सांगायला हव्या होत्या किंवा बोलायला हव्या होत्या पण सांगितल्या किंवा बोलल्या गेल्या नव्हत्या, त्या सगळ्या गोष्टी तुमचं लहान प्रतीक जे आहे ते बोलणार आहे.
त्याला आवाज द्यायचा आहे आणि तो काय बोलतोय किंवा तुमचंच रूप काय बोलतंय बघायचं आहे. त्याला त्याचं मन मोकळं करू द्यायचं आहे. तुमचं जे लहान रूप होतं, ज्यानं अतिशय वेदनादायी प्रसंग अनुभवला होता, तो सगळ्या भावना व्यक्त करतोय किंवा करतीये. यानंतर ज्या व्यक्तीशी तुम्ही बोलत आहात, अर्थात तुमचं लहान रूप बोलत आहे, त्या व्यक्तीला पण काहीतरी बोलायचं असेल, पण ती व्यक्ती आता अहंकाराने बोलत नाही आहे, पण तुम्ही सांगितलेल्या तुमच्या भावना जाणून ती व्यक्ती उत्तर देणार असेल तर ती काय बोलेल थोडंसं इमॅजिन करायचं आहे. ज्या व्यक्तीनं तुम्हाला दुखावलेलं आहे ती व्यक्ती तुमच्याशी काय बोलली असती. या व्यक्तीच्या बोलण्याला तुम्हाला काही उत्तर द्यायचं असेल तर ते तुम्ही देऊ शकता. आणि त्यावरती त्या व्यक्तीला जे काही बोलायचं आहे ते ती व्यक्ती बोलू शकते. तुमचा संवाद हा चालू ठेवायचा आहे जोपर्यंत तुमच्या मनातील सर्व राग, द्वेष बाहेर पडत नाही किंवा इतर भावनासुद्धा पूर्णपणे बाहेर पडत नाहीत, तोपर्यंत त्या व्यक्तीशी बोलायचं आहे आणि त्या व्यक्तीचं ऐकून घ्यायचं आहे. आता आपण आपल्याच लहान रूपाला सांगायचं आहे, जरी त्या व्यक्तीचं वागणं हे सामाजिकदृष्ट्या, नैतिकदृष्ट्या चुकीचं असलं तरीही तू त्याला मनापासून माफ करायचं आहेस. आणि त्यानंतर तुमचं लहान रूप त्या व्यक्तीला माफ करेल आणि मोठ्याने सांगेल की मी तुला माफ केलेलं आहे. त्यानंतर आपण सध्याच्या आपल्या रूपाला सांगायचं आहे की जरी त्या व्यक्तीचं वागणं हे कुठल्याही सामाजिकदृष्ट्या, नैतिकदृष्ट्या बरोबर नसलं तरीही तुला हृदयापासून त्या व्यक्तीला माफ करणं गरजेचं आहे.
आणि तुम्ही मोठ्याने त्या व्यक्तीला माफ केलं आहे असं म्हणताय. आणि जर तुम्हाला माफी मागण्याची गरज असेल, तुम्हाला कुणी माफ करणं गरजेचं असेल, तर ती दुसरी व्यक्ती तुम्हाला माफ करते आहे आणि मोठ्याने बोलते आहे असं आपण बघायचं आहे. आता या शेकोटीच्या बाजूला बसलेल्या सर्व व्यक्ती एकमेकाला माफ करतायत आणि त्या सर्वजण त्या शेकोटीमध्ये विलीन होत आहेत. आता शेकोटीच्या बाजूला 3 लोकच आहेत, तुम्ही, तुमचं लहान रूप आणि तुमचे मार्गदर्शक. आता तुम्ही तुमच्या लहान रूपाला सांगताय, तू ज्या परिस्थितीतून गेलायस किंवा गेली आहेस त्याबद्दल मला अत्यंत वाईट वाटतं. त्यावेळी अज्ञानामुळं तू त्यांच्याबद्दल राग मनामध्ये ठेवलास. मी तुला वचन देतो किंवा देते, तुला अशा प्रकारच्या वेदनादायी प्रसंगातून पुन्हा जायला लागणार नाही, कारण मी तुझ्यासोबत असणार आहे. माझं तुझ्यावर प्रचंड प्रेम आहे आणि मी तुला नेहमी संरक्षण देणार आहे. मी तुला सगळ्या गोष्टींबद्दल माफ करतोय. आता आपण आपल्या लहान रूपाला मिठी मारायची आहे. आणि ते रूप आपल्या आतमध्ये शिरतंय अशी कल्पना करायची आहे आणि त्याच्याबरोबरच प्रेम, स्वीकारण्याची भावना आणि माफ केल्याची भावना पण आपल्या आतमध्ये शिरते. आता शेकोटी भिजलेली आहे किंवा तिथून गायब झालेली आहे. आता फक्त तुम्ही आणि तुमचे मार्गदर्शक तिथं उभे आहात. आता पुन्हा एकदा आपल्या मोठ्या टॉर्च लाईट्स ऑन करायचे आहेत. पुन्हा एकदा आपले टॉर्चेस ऑन करायचे आहेत आणि आजूबाजूचा परिसर बघायचा आहे. तुम्हाला काय दिसतंय? काही बदल दिसतोय का? ज्या ठिकाणी पहिल्यांदा थोडासा बदल दिसला होता त्या ठिकाणी काय दिसतंय? प्रत्येक भाग चेक करायचा आहे. सगळ्या गोष्टी आतल्या बदलताना दिसत आहेत. तिथल्या अवयवांशी, तिथल्या स्नायूंशी हितगुज करायचं आहे, त्यांच्याशी बोलायचं आहे. तुमच्या शरीरामध्ये
बरं होण्याची, आजार बरा करण्याची प्रचंड क्षमता आहे. आपल्या शरीरामध्ये ती प्रचंड बुद्धिमत्ता आहे आणि त्या बुद्धिमत्तेच्या आधारेच आपलं शरीर आपल्याला बरं करतं आहे. आता हा जादुई प्रवास पूर्ण झाल्यानंतर आपण पुन्हा आपल्या वाहनात येऊन बसायचं आहे आणि हे वाहन तुम्हाला आणि तुमच्या मार्गदर्शकाला पुन्हा त्या दरवाजापर्यंत आणून सोडतं आहे. आपण दरवाजा ओलांडून पलीकडे गेलेलो आहोत. आपण या दरवाजातून पलीकडं केव्हाही जाऊ शकतो आणि पुन्हा हा प्रवास पूर्ण करू शकतो. आपण आपल्या मार्गदर्शकाचे आभार व्यक्त करायचे आहेत आणि त्यानंतर हा दरवाजा बंद करायचा आहे. आणि आता पुन्हा आपण त्या जिन्याच्या पहिल्या पायरीजवळ उभे आहोत. आपण पहिल्या पायरीवरती चढलेलो आहोत. आपल्याला अतिशय ताजंतवानं वाटतं आहे, अतिशय आनंदी वाटतं आहे, अतिशय मोकळं वाटतं आहे. 2, आपण अतिशय शांत झाल्यासारखं वाटतं आहे. 3, कृतज्ञता आपल्यामध्ये जाणवते आहे. आपण माफ केल्याबद्दल, माफी मागितल्याबद्दल एक प्रकारचा हलकेपणा आपल्या मनामध्ये आपल्याला जाणवतो आहे. 4, तुमच्या शरीरामध्ये आणखीन ऊर्जेचा संचार झाल्यासारखं वाटतं आहे. 5, 6, 7, रिलॅक्स वाटतं आहे, अतिशय ताजंतवानं वाटतं आहे. 8, हा प्रवास पूर्ण केल्याबद्दल आपण स्वतःचे आभार व्यक्त करायचे आहेत. 9, आपल्याला जेव्हा योग्य वाटेल तेव्हा आपण 10 म्हटल्यानंतर डोळे उघडायचे आहेत. 10, आता तुम्ही तुमचे डोळे उघडू शकता. अभिनंदन, तुम्ही फार चांगलं काम केलेलं आहे. धन्यवाद.